नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. अतिक्रमणधारकांना अभय देणाऱ्या वसमत नगर परिषदेच्या कार्यपद्धती विरोधात आनंद खरे करणारा आमरण उपोषण. कामाबाबत गुप्तता पाळल्यामुळे निर्माण होतात अनेक शंका. अतिक्रमणधारकांना अभय देणाऱ्या वसमत नगर परिषदेच्या कार्यपद्धती विरोधात दिनांक 10/12/2025 रोजीपासून आमरण उपोषण. सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे. शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान रस्ते विकास प्रकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत वसमत नगर परिषद क्षेत्रातील रस्त्याचे बांधकाम, पादचारी मार्ग, फुटपाथ रस्त्यांच्या नालीचे बांधकामासह विकास कामे करण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नगरोद्यान 2024/प्र क्रमांक 3/नावी 33 मंत्रालय मुंबई 40032 दिनांक 31 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली असून त्यासाठी 1,21,15,159 रुपये इतका निधी रस्ता क्रमांक 5 साठी प्राप्त झाला आहे. सदरचे काम हे कात्नेश्वरकर कॉम्प्लेक्स तहसील गेट ते दलितवाणी प्रेसपर्यंत करण्यात येत आहे. सदरचा मूळ रस्ता हा 15 मीटर 50 फूट रुंदी आहे, परंतु रस्त्यावर पीपल्स एज्युकेशन सोसायटी वसमत संचलित विवेक वर्धिनी शाळा व माध्यमिक विद्यालय तसेच शाळेलगत असलेले कोंडेकर व कुरेशी यांचे घर, भारत डिजिटल सर्व्हिस, भगवते झेरॉक्स व कॅफे एक्सप्रेसो यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून काम रस्त्याच्या मूळ नकाशानुसार होत नाही. सदरचे काम सुरू करण्यात पूर्व रस्ता अतिक्रमण मुक्त करायला पाहिजे होता, परंतु असे न करता त्या स्थितीत काम सुरू केल्यामुळे अतिक्रमणधारकांना मोकळे रान करून देऊन त्यांना पाठीशी घालण्याचे काम इथले नगर परिषद प्रशासन करत आहे. CC रोडचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूचे नाली बांधकाम पूर्ण करणं तसेच पूर्वीच्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करून अंदाजपत्रकामध्ये दर्शवल्याप्रमाणे काम करणे अपेक्षित असतानाही तसे न करता एकाच बाजूचे नाली बांधकाम करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच रस्त्याच्या कामाबाबतचे फलक दर्शनी भागात कुठेच लावल्याचे दिसून येत नसल्यामुळे कामाबाबत कमालीची गुप्तता का पाळली जात आहे यावर शंका निर्माण होत आहे. तसेच सदरील विकास कामात वरील नमूद शासन निर्णयामधील निविदा प्रक्रिया, कार्यादेश व कार्यान्वयमधील नियम 4ची पायमल्ली होताना दिसत आहे की सदर अतिक्रमण काढण्याबाबत यापूर्वी आपल्या कार्यालयात वारंवार निवेदन दिलं आहे, परंतु सदरची दिशाभूल करण्यासाठी खोटी आश्वासने व विविध कारणे देऊन वेळकाढूपणा करण्याचं काम इथले प्रशासन करत असल्यामुळे अतिक्रमण अद्याप कायम असून अतिक्रमणधारकांवर नगर परिषद प्रशासनाचा आशीर्वाद आहे की यामध्ये हितसंबंध जोपासले जात आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही. तक्रार निवेदन देऊन आज रोजी 2.5 महिन्याच्या वर कालावधी उलटला, परंतु अतिक्रमण काढण्याबाबत अद्याप कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासन अतिक्रमणधारकांना अभय देण्याचं काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना अभय देऊन त्यांना पाठीशी घालत तक्रारदारांची दिशाभूल करणाऱ्या वसमत नगर परिषदेच्या कार्यपद्धतीविरोधात व वरील नमूद सदरील ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ता खुला करावा या मागणीसाठी दिनांक 10/12/2025 रोजी मंगळवारी दुपारी 4 पासून आपल्या कार्यालयासमोर खालीलप्रमाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटी वसमत संचलित विवेक वर्धिनी शाळा व माध्यमिक विद्यालयाची चारही बाजूनी केलेल्या अतिक्रमणासह कोंडेकर व कुरेशी यांचे घर, भारत डिजिटल सर्व्हिस, भगवते झेरॉक्स व कॅफे एक्सप्रेसो यांचे अतिक्रमण काढावे. कात्नेश्वरकर कॉम्प्लेक्स तहसील गेट ते दलितवाणी प्रेसपर्यंत केलेले अतिक्रमण हटवून मूळ नकाशाप्रमाणे रस्ता खुला करण्यात यावा. अंदाजपत्रकानुसार पहिले दोन्ही बाजूने नाली बांधकाम करूनच CC रोडचे काम सुरू करावे. विवेक वर्धिनी शाळा, कोंडेकर व कुरेशी यांची अतिक्रमित जागा जाहीर लिलावाद्वारे भाडे तत्वावर देण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसत असल्याबाबतचं निवेदन उपविभागीय अधिकारी वसमत यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीनं देण्यात आलं. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.